Okay, add element and update element. Okay, here we need to enter group of elements. Group of elements. Okay, so this is what हे दोन मेथड आहेत इन्सर्शनच्या. ओके, सो क्विकली एक एक्झाम्पल बघू. सपोज एक सेट क्रिएट केला. सेट आपण कर्ली ब्रॅकेट मध्ये लिहितो 43. एक सिंपल सेट घेतो मी 43, 47 अँड 56. ओके, सो आता सपोज इथं काय म्हणलंय आपण, कलेक्शन ऑफ युनिक एलिमेंट्स. ओके, सो सपोज इफ आय ट्राय टू ऍड, ओके, एस डॉट ऍड 43 अगेन, व्हॉट विल हॅपन? ओके, सो मी काय करतोय, आपण सांगितले कलेक्शन ऑफ युनिक एलिमेंट आहे. जर परत मी सेम एलिमेंट ऍड करायचा प्रयत्न केला तर so it will not throw any error, but it will not add also, it will not add duplicate element also. Okay, so काय सांगतोय मी, युनिक एलिमेंट आहेत म्हणजे काय, रिपिटेशन नाही होणार. जर मी परत ऍड करायचा प्रयत्न केला तर ते काय होईल, एरर नाही येणार, बट तो ऍड पण नाही करणार. ओके, आणि सिमिलर वे एस डॉट अपडेट मध्ये सपोज, ओके, मी सपोज लिस्ट ऑफ एलिमेंट दिली, सपोज 23 दिलं, ओके, 33 दिली आणि 43 दिलं. ओके, आणि लाईक इथं पण मी एक रिपीट करतोय, 43 टाकतोय, 33 आणि लिस्ट मध्ये पण मी एक रिपीट करतो. ओके, लेट्स चेक. सो काही एरर आली नाही, बट डुप्लिकेट एलिमेंट ऍड होईल का, ह्याची प्रॉपर्टी नाही सोडणार तो. आपली युनिक प्रॉपर्टी काय सांगितली, इट विल नॉट अलाउड डुप्लिकेट एलिमेंट. ओके, सो जे नवीन एलिमेंट आहेत लाईक 23 अँड 33, ओके, 23 आणि 33 ऍड झाले, बट तुम्हाला 43 किंवा हे 33 डबल नाही ऍड झाले. ओके, सो अनऑर्डर्ड आहे, म्हणजे सपोज जर मी प्रिंट ऑपरेशन केलं ह्याच्यावर तर ऑर्डर चेंज होईल. ओके, सो जर तुम्ही बघितलं अनऑर्डर आहे, अगोदरच्या ऑपरेशनला जस्ट आपण बघत होतो की सेट कोणता आहे, 23 अगोदर होतं, 33 आहे. ओके, प्रिंट केल्यावर 33 अगोदर आहे. ओके, सो ऑर्डर मेंटेन नाही केली जात. ओके, तुम्ही फाइंड आउट नका करू, सर ही तर ऑर्डर मेंटेन होते, ती तर ऑर्डर नाही, ऑर्डर मेंटेन होत. ओके, ठीक आहे, हे कळाले दोन, येस, ऍड आणि अपडेट. ओके, नेक्स्ट बघितलं होतं आपण रिमूव्हचे ऑपरेशन्स. ओके, सो रिमूव्ह मध्ये काय बघितलं होतं आपण, दोन ऑपरेशन्स होते. कोणते कोणते होते, एस डॉट रिमूव्ह इलेमेंट, ओके, आणि दुसरा कोणता होता, एस डॉट डिस्कार्ड. ओके, कोणाला डिफरन्स आठवतोय रिमूव्ह आणि डिस्कार्ड मधला? एनीवन कॅन ट्राय. जस्ट डिफरन्स, रिमूव्ह आणि डिस्कार्ड मध्ये डिफरन्स काय होता, इफ इलेमेंट जर आपण रिमूव्ह करतोय, इफ इलेमेंट प्रेझेंट इन सेट then it will remove, right? जर इलेमेंट नसेल, जर इलेमेंट नॉट प्रेझेंट, इफ इलेमेंट नॉट प्रेझेंट तर काय होईल, इट विल थ्रो की एरर. हे बघितलं होतं का, जर रिमूव्ह करता वेळेस काय की जर रिमूव्ह इलेमेंट केलं आणि जर इलेमेंट प्रेझेंट नसेल सेटमध्ये, ह्या सेटमध्ये, तर काय देईल आपल्याला, तो की एरर देईल. जर प्रेझेंट असेल तर तो एक्झिक्यूट करेल. ओके, सो लेट्स ट्राय दिस. सपोज मी काय करतोय, हा 23 रिमूव्ह करतोय. ओके, सो त्याच्यासाठी एस डॉट रिमूव्ह 23 केलं. ओके, सो हा काय करेल, रिमूव्ह करेल. ओके, बट नेक्स्ट टाइम आता मी परत तेच ऑपरेशन केलं तर काय म्हणलं, हा की एरर दिलाय मला, की एरर 23, कारण हा 23 ऑलरेडी रिमूव्ह झालेला आहे. ओके, सो लेट्स चेक, एस
ठीक आहे. आणि सपोज मी परत एस डॉट रिमूव्ह केलं आणि 23 एंटर केलं, तर काय म्हणेल हा की एरर. ओके. ते आपण काय म्हणता येईल, इट्स की एरर किंवा हा एलिमेंट प्रेझेंट नाहीये. ओके. सो हे आपण बघितलं होतं, की रिमूव्ह केलं असतं. रिमूव्ह केल्यावर जर एलिमेंट प्रेझेंट नसेल, तर इट विल थ्रो के एरर. ओके. जर डिस्कार्डमध्ये काय आहे? डिस्कार्डचं ऑप्शन काय सांगतं? जर इफ एलिमेंट इज प्रेझेंट इन सेट. ओके. इफ एलिमेंट इज प्रेझेंट इन सेट, then it will remove. ओके. or else जर प्रेझेंट नसेल. ओके. if element is not present, okay, then it will not throw any error. It will not throw any error. हे बघितलं होतं आपण ऑलरेडी, कोणीच सांगत नाहीये. ओके. अनम्यूट करा, सांगा मला, की म्हणजे मला समजेल तुम्हाला समजतंय म्हणून. ओके. फॉर एक्झाम्पल आता मी परत एस डॉट इथं डिस्कार्ड केलं. ओके. सपोज मी ह्याला कमेंट करतो, कारण ऑलरेडी सेट आपला काय आता सध्या एस डॉट रिमूव्ह केल्यानंतर सेट आपला 33, 43, 47, 56 आहे. आणि मी इथं काय करतोय, वर एस डॉट डिस्कार्ड करतोय. ओके. 23. ओके. सो एरर येतो का डिस्कार्ड मध्ये? एरर येतो का डिस्कार्ड मध्ये? नाही येत. ओके. रिमूव्ह पण नाही झालं. पण जर रिमूव्ह मध्ये मी केलं एस डॉट 23, तर मला की एरर येतं. ओके. क्लिअर आहे इथवर डिस्कार्ड आणि रिमूव्ह मधला डिफरन्स? ओके. सो हे कधी यूज होतं? जर तुम्हाला तो 100% माहिती आहे, की तुमच्या डेटामध्ये पर्टिक्युलर एलिमेंट प्रेझेंट आहे आणि तुम्हाला तो रिमूव्ह करायचा आहे, तर त्यावेळेस तुम्ही रिमूव्ह करा. बट तुम्ही शुअर नाहीये, की बाबा हा डेटा प्रेझेंट आहे का नाही. ओके. त्यावेळेस तुम्हाला डिस्कार्ड करावं लागेल. ओके. फॉर एक्झाम्पल सपोज तुम्हाला सेट आले. ओके. सेटमध्ये सपोज असा सेट आलाय 23 आणि सपोज ए बी सी असं मध्ये जंक आहे. ओके. किंवा स्पेशल कॅरेक्टर आहेत. ओके. सो असा सेट आलाय. सो तुम्हाला जर असं पाहिजे असेल किंवा हा जे जंक डेटा आहे तो रिमूव्ह करायचा, तर त्या केसमध्ये तुम्ही डिस्कार्ड करू शकता. कारण डिस्कार्डमध्ये काय होईल, डेटा प्रेझेंट असेल तर रिमूव्ह करेल, अदरवाईज नसेल तर तो एरर देणार नाही. बट असेल तर रिमूव्ह करेल. ओके. आणि पर्टिक्युलर एम्प्लॉई रिमूव्ह करायचा आहे किंवा माहिती असलेलं आयडी रिमूव्ह करायची आहे किंवा माहिती असलेली सिटी रिमूव्ह करायची, तर त्या केसमध्ये तुम्ही काय करू शकता, रिमूव्ह यूज करू शकता. क्लिअर आहे का? येस, नो? समजलं नाही? काहीतरी बोला. झोपले सगळे? हॅलो? ओके. सो नेक्स्ट मेथड बघितली होती एस डॉट पॉप. ओके. म्हणजे पॉप काय करतं, हे जी रँडमली एक व्हॅल्यू रिमूव्ह करतं सेटमधून. ओके. रँडमली एक व्हॅल्यू रिमूव्ह करतं सेटमधून. ओके. सो आता आपला हा सेट जो आहे. ओके. सो लेट्स ओके. हा आपला सेट आहे 33, 43, 47, 56. हा पॉप काय करेल, एक व्हॅल्यू रिमूव्ह करेल रँडमली आणि तो आपल्याला रिटर्न करेल. ओके. सो लेट्स ट्राय दिस एस डॉट पॉप. हा काय केलं 33, त्यांनी रँडमली एक व्हॅल्यू पिक केली आणि रिटर्न केले. ओके. सो ह्या केसमध्ये काय झाले, एक व्हॅल्यू आपल्याला रिटर्न आली आहे. ओके. व्हॅल्यू आपल्याला रिटर्न आली. ओके. सो फंक्शन्स जे आहेत, लाईक आता आपण जे फंक्शन्स यूज करतो, डिस्कार्ड, रिमूव्ह, ऍड. ओके. त्यांना दोन, लाईक फंक्शन म्हणजे काय, एक मशीन आहे असं समजा. ओके. तर एखाद्या मशीनला आपण इनपुट देतो, त्याचं आउटपुट पण येतं. ओके. फॉर एक्झाम्पल आपण सध्या हे बघितलं, ऊस आहे. ऊस जर मशीनमध्ये टाकला, तर काय तर त्याचा रस भेटेल आपल्याला. ओके. सो इनपुट दिल्यानंतर त्याचा आउटपुट भेटतंय. ओके. सो फंक्शन्स पण सेम आहे. लाईक आपण काही फंक्शन एक्झिक्यूट करतो, त्याचं आउटपुट येतं काही काही फंक्शन्सचं. ओके. सो ह्या पॉप फंक्शनचं काय, आपल्याला हे 33 आउटपुट आलेलं आहे. ओके. हे 33 काय
आउटपुट आलेलं आहे. ओके. आणि हे 33 आउटपुट आपण कशासाठी तरी यूज करू शकतो. ओके. सर तुम्ही मला सर रँडमली एक व्हॅल्यू येते राइट? ह्याच्यामध्ये काय सांगितलं मी असं हेच नाहीये की ही लाइक 33 येईल, 43 येईल, 47 येईल, 56 येईल. ओके. सो आता नेक्स्ट टाइम सपोज नेक्स्ट टाइम मी पॉप केलं. ओके. सो 43 लाईनच येत आहे. ओके. लेट्स इन्क्रीज द s dot update. Suppose I will add, okay, remove test, okay, 43, 45, 32, then 90, list द्यावी लागते. I was adding directly. Okay. So let's see S. Okay. So आता हा आपला सेट आहे. Okay. So what I was saying S dot pop हा रँडमली रिमूव्ह करून आपल्याला एक व्हॅल्यू देतो. ओके. 32 S dot pop. ओके. रिमूव्ह नाव इट गिव्ह रिमूव्ह. ओके. सो फिक्स नाहीये लाईक कधी कोणता एलिमेंट आपल्याला पॉप केल्यावर भेटेल. ओके. तो काय करतोय सेट मधून एक व्हॅल्यू काढतोय आणि आपल्याला रिटर्न देतोय. ओके. सो दॅट इज व्हॉट पॉप इज डुईंग. ओके. मग ह्याचा यूज कुठे आहे लाईक जर कोणाला सांगता येईल लाईक ह्याचा यूज काय आहे लाईक हा रँडमली एक व्हॅल्यू आपल्याला रिमूव्ह करून देणार तर नेमकं यूज काय आहे. ओके. सो जे आपल्याला सिक्युरिटी लाईक आपण जेव्हा लॉग इन करतो ओके एखाद्या ऍप्लिकेशन मध्ये ओके सो सपोज तुम्ही लॉग इन केलं ऍप्लिकेशन मध्ये ओके तर त्यावेळेस काय होतं सर्व्हर कडून एक तुम्हाला टोकन भेटलं जातं ओके एक टोकन भेटलं जातं सपोज हे सर्व्हर आहे ओके एका ऍप्लिकेशन मध्ये तुम्ही लॉग इन केले तर त्या सर्व्हर कडून तुम्हाला काय भेटतं एक टोकन भेटलं जातं ओके त्या टोकन थ्रूच तुम्ही त्या वेबसाईट सोबत कम्युनिकेट करू शकता ओके त्या टोकन थ्रू तुम्ही काय करता त्या वेबसाईट सोबत कम्युनिकेट करता लाईक काही व्हॅल्यू घेता काही व्हॅल्यू देता ओके सो मल्टिपल युजर्स आहेत त्यांनी लॉग इन केलेलं आहे ओके प्रत्येक युजरला काय एक टोकन दिलं जातं कम्युनिकेशनसाठी ओके टोकन काय असतं एक युनिक असतं ओके टोकन काय असतं युनिक लाईक चंद्रकांतचं टोकन अजयला नाही देऊ शकत अजयचं टोकन चंद्रकांतला नाही देऊ शकत कारण ते दोघं एकमेकाचा डेटा चेंज हे करू शकतात लाईक बघू शकतात ओके सो अशा वेळेस काय होतं लाईक युनिक टोकन जनरेशन असतं लाईक टोकन कसे असतात युनिक आणि रॅन्डम असले पाहिजेत लाईक जर लाईनने दिले ओके तर काय होईल दुसरा हॅकर जो आहे तो प्रेडिक्ट करेल की बाबा नेक्स्ट टोकन काय असेल ओके सो ह्या केसमध्ये काय पाहिजे आपल्याला रॅन्डमनेस पाहिजे लाईक ऑथेंटिकेशनसाठी किंवा ओटीपी साठी लाईक ओटीपी कुठेतरी स्टोअर केलेले असतील राईट ते ओटीपी झिरो जे काही आपल्याला येतात ते कुठेतरी स्टोअर केलेले असतात जेव्हा तुम्ही रिक्वेस्ट करता एक ओटीपी काय होईल पॉप होईल आणि तुम्हाला सेंड केला जाईल ओके ओटीपी काय असतात रॅन्डम आणि युनिक असतात राईट आणि ते आपल्याला ऑन द स्पॉट भेटले पाहिजेत सो ओटीपी किंवा ऑथेंटिकेशन टोकन जे आहेत ते कुठे स्टोअर केले जातात सेटमध्ये फॉर व्हॉट युनिकनेस आणि रॅन्डमनेस साठी काय यूज केलं जातं पॉप मेथड ओके सो हा ह्याचा रिअल टाइम यूज आहे लाईक म्हणजे आपल्याला क्वेश्चन सर पॉपचा काय यूज असं येऊ शकतो राईट सो जिथं लाईक ऑथेंटिकेशन किंवा ऑथरायझेशनसाठी ओटीपी म्हणा किंवा टोकन जे असतात तिथं आपल्याला काय यूज करावं लागतं पॉप मेथड यूज करतो ठीक आहे पॉपचं यूज क्लिअर आहे ठीक आहे आणि शेवटची मेथड आहे एस डॉट क्लिअर ओके क्लिअर ऑलरेडी आपण बघितली होती सेट लिस्ट मध्ये ते काय करेल सगळेच डिलीट करून टाकेल एम्प्टी करून टाकेल सेट ओके एम्प्टी करून टाकेल क्लिअर आहे ओके सो लाईक हे काय होते आपण सिंगल सेटवर ऑपरेशन करत होते लाईक वी आर परफॉर्मिंग ऑपरेशन ऑन सिंगल सेट परफॉर्मिंग ऑपरेशन ऑन सिंगल सेट राईट ह्याला काय म्हणतात युनरी ऑपरेशन राईट आपण काय करत होतो एका सेटवरच ऑपरेशन परफॉर्म करत होतो त्याला काय म्हणणार युनरी ऑपरेशन
ओके. बट आता आपण 2 किंवा मल्टिपल सेटवर जेव्हा ऑपरेशन करू, ओके. सो लाइक आतापर्यंत जे ऑपरेशन केले आपण ते एका सेटवर, एका लिस्टवर केले. पण आता काय करणार 2 सेट आहेत. ओके. फॉर एक्झाम्पल डेटाबेसमध्ये तुम्ही 2 टेबल्स आहेत. ओके. सपोज एक टेबल आहे ओके. एक टेबल आहे लोनचा किंवा अकाउंटचा एक टेबल. तुमचा बँकेतल्या अकाउंटचा एक टेबल आहे आणि एकाचा आहे क्रेडिट कार्डचा. ओके. जनरली काय असतं तुम्हाला जॉब लागला ना, ते लोकं अकाउंट बरोबर क्रेडिट कार्ड देतात. कारण तुम्ही खूप खर्च केला पाहिजे. ओके. सो अकाउंट कोणाकोणाचं आहे सपोज रवीचं आहे. ओके. रमेशचं आहे. ओके. राजेशचं आहे. ओके. आणि सपोज भाग्यश्रीचं आहे. ओके. भाग्यश्रीचं आहे आणि सपोज राणीचं आहे. ओके. सो यांचे अकाउंट आहेत. ओके. आणि क्रेडिट कार्ड सपोज ह्या दोघांकडे पण आहे. भाग्यश्रीकडे पण आहे आणि राजेशकडे पण आहे. ओके. आणि सपोज दुसरे काही लोक आहेत. नीरज आहे. ओके. किंवा राजीव आहे. ओके. किंवा अजून कोणी अजय आहे. ओके. सो लाइक हे अकाउंटचा डेटा आहे. लाइक दीज आर द अकाउंट पीपल. ओके. हे ज्यांचे अकाउंट बँकेमध्ये आहेत आणि ह्या लोकांकडे क्रेडिट कार्ड आहे. ओके. म्हणजे असा 2 टेबल आहेत. लाइक एक अकाउंटचा टेबल आहे आणि एक क्रेडिट कार्डचा टेबल आहे. ओके. सो उद्या जर असं विचारलं लाइक क्लायंटने विचारलं, की बाबा की आय वॉन्ट ऑल द युनिक ओके, ऑल द कस्टमर्स ऑफ माय अकाउंट ॲट क्रेडिट कार्ड. ओके. सो मला जर असं म्हणले, की ऑल आय वॉन्ट ऑल कस्टमर्स. ओके. ओके. मला सगळे कस्टमर पाहिजेत. ओके. सो ह्या केसमध्ये आपल्याला काय पाहिजे, की ह्या अकाउंटमधले पण पूर्ण कस्टमर पाहिजेत आणि भाग्यश्रीमधले पण सॉरी क्रेडिटमधले पण सगळे कस्टमर पाहिजेत. सो ह्या केसमध्ये काय करावं लागेल आपल्याला ह्या दोघांचं युनियन घ्यावं लागेल. ओके. हे 2 सेट आहेत सपोज डेटाबेस आपण हे हे जे कस्टमर आहेत, हे 2 सेटमध्ये स्टोअर केलेले. एक अकाउंटचा एक सेट बनवला आणि क्रेडिट कार्डचा एक सेट बनवला. ओके. आणि मग ह्या दोघांचं जर युनियन घेतलं, लाइक सेटमध्ये काय असतं युनिक असतात. लाइक सेट इज अ युनिक डेटाबेस आणि ह्या दोघांचं जर युनियन घेतलं, जे रिपीटेड होईल ते एकच येईल. लाइक जे रिपीट होईल ते एकदाच येईल. ओके. आणि जे एकदा पण नाहीये. ओके. सॉरी जे एकदा आहेत ते एकदाच येतील. ओके. सो अशा पद्धतीने आपल्याला काही पूर्ण बँकेतले कोणते कस्टमर आहेत ते पूर्ण लिस्ट भेटेल. ओके. समजते मी काय म्हणतोय? तर त्याच्यासाठी कोणतं ऑपरेशन आहे? युनियन ऑपरेशन आहे. ओके. युनियन ऑपरेशन आहे. ओके. सो दोन्ही सेटला जर आपल्याला एक करायचं असेल, तर आपल्याला काय करावं लागेल? युनियन करावं लागेल. ओके. फॉर एक्झाम्पल आपण हाच सेट घेऊ. सपोज अकाउंट सेट घेऊ एक. अकाउंट इज इक्वल टू सपोज कोणाकोणाचं अकाउंट होतं? रवी, देन रमेश, ओके, देन राणी. ओके. हे तिघांचं अकाउंट होतं आणि सपोज तिघांचं क्रेडिट कार्ड घेऊ आपण. क्रेडिट कार्ड. ओके. सो आपण रवीला रिपीट करू. सो रवी विल बी कॉमन. रवी विल बी having both credit card and account. रवी, Bhagyashree, and suppose one more Keshav we will take. ओके. सो हे 2 सेट आहेत. राइट. इथं कर्ली ब्रॅकेट पाहिजे आपल्याला. ओके. सो आता आपली रिक्वायरमेंट काय, की टोटल पूर्ण कस्टमर काय आहेत. ओके. सो लेट्स एक्झिक्यूट. आता कसं करणार मग? अकाउंट आपल्याला दोन्ही सेटमधले पूर्ण कस्टमर पाहिजेत. लाइक पूर्ण लिस्ट पाहिजे. सो आपल्याकडे मेथड आहे युनियन. ओके. 2 सेटचा आपण युनियन करणार क्रेडिट. ओके.
ह्या अकाउंट आणि क्रेडिटमध्ये पूर्ण कस्टमर कोणते कोणते आहेत ते द्या आपल्याला असं म्हण. ओके. क्रेडिट इज नॉट फाउंड. ओके. सो एरर काय होती? क्रेडिट इज नॉट फाउंड, लाईक स्पेलिंग चूक झाली होती लाईक. ओके. सो आता जर तुम्ही बघितलं, एक तर रॅन्डमली आले. ओके. लिस्ट लाईक कोणती हे नाही, ऑर्डर नाही फॉलो झाली. ओके. भाग्यश्री. ओके, विच इज प्रेझेंट इन क्रेडिट कार्ड, देन केशव, देन रमेश, राणी अँड रवी. ओके. सो युनियन काय करतं, ह्या दोन सेट मधले, ह्या दोन डेटा मधले पूर्ण इलेमेंट्स आपल्याला एक आणून देतं. लाईक हे युनियन, हे रिटर्न नाही, लाईक हे आपल्याला आलेलं आउटपुट आहे. ओके. हे आपल्याला आलेलं आउटपुट आहे. सपोज आपण ह्याला एखाद्या सेटमध्ये स्टोअर करू शकतो, लाईक ऑल कस्टमर असं जर आपण स्टोअर केलं. ओके. आणि जर ऑल कस्टमर बनलं. ओके. ऑल कस्टमर बनलं तर आपल्याला हे भेटून जाईल. ओके. आता मी काय करतोय, रिटर्न आलेली व्हॅल्यू ह्याच्यामध्ये स्टोअर करतोय. हे काय करतं, हे ऑपरेशन आपण ह्या दोन सेटवर एक ऑपरेशन केलं. काय केलं, दोघांना युनाइट केलं, दोघांचं युनियन केलं. मग ते काय करत होतं, आपल्याला दोघांमधले कस्टमर आपल्याला वापस देत होते. ओके. रिटर्न करत होते. रिटर्न म्हणतोय, हे टेक्निकल टर्म आहे रिटर्न. रिटर्न म्हणजे काय, हे आउटपुट देत होतं. मग ते आउटपुट मी एका व्हेरिएबलमध्ये स्टोअर केलं. ओके. एका व्हेरिएबलमध्ये स्टोअर केलं, त्याला नाव दिलं ऑल कस्टमर. ओके. सो आता ऑल कस्टमर मध्ये काय, हा पूर्ण एक नवीन सेट आला. ओके. सो ऑल कस्टमर काय केलंय, पूर्ण नवीन सेट, ज्याच्यामध्ये अकाउंट होल्डर पण आहेत आणि क्रेडिट कार्ड होल्डर पण आहेत, आणि ज्यांच्याकडे अकाउंट आणि क्रेडिट कार्ड होल्डर पण आहेत. ओके. सो ह्याच्यामध्ये जर कमेंट टाकलं आपण, तर काय सांगू शकतो, युनियन विल रिटर्न customers who is having credit card account and both. ओके. जर कॉमन बी असेल तरी घेईल तो, फक्त क्रेडिट कार्ड असेल तरी पण घेईल, आणि अकाउंट पण असेल तर तरी, सॉरी, दोन्ही पण असेल तर पण घेईल. ओके. ठीक आहे. सो उद्या रिक्वायरमेंट आहे, लाईक रिक्वायरमेंट अशी आली, रिक्वायरमेंट कस्टमरने सांगितली की आय वॉन्ट ऑल कस्टमर हु इज हॅव्हिंग बोथ, लाईक क्रेडिट कार्ड अँड अकाउंट. ओके. सो आता काय सांगते कस्टमर, माझी रिक्वायरमेंट काय, किंवा मला सगळे कस्टमर पाहिजे, ऑल द कस्टमर्स पाहिजे, ज्याच्याकडं क्रेडिट कार्ड पण असेल आणि अकाउंट पण असेल. परत आपण ह्या सेटवर आलो, तर असे कोण कोण आहेत ज्यांच्याकडे क्रेडिट कार्ड पण आहे आणि अकाउंट पण आहे. सो जर तुम्ही बघितलं, भाग्यश्री आहे. ओके. ठीक आहे. भाग्यश्री, आय डार्क इट. अँड आणखी कोण आहे, राजेश आहे, ज्यांच्याकडं क्रेडिट कार्ड पण आहे आणि हे आहे. ओके. सो आपल्या सेटमध्ये काय, फक्त रवी आहे ज्याच्याकडे दोन्ही गोष्टी आहेत. रवी आहे, ज्याच्याकडे क्रेडिट कार्ड पण आहे आणि अकाउंट पण आहे. ओके. सो तर हे कसं फाइंड आउट करायचं, तर त्याच्यासाठी इंटरसेक्शन आहे, कॉमन फाइंड आउट करायचं. दोन सेटमध्ये कॉमन फाइंड आउट करण्यासाठी आपल्याकडे काय, इंटरसेक्शन आहे. ओके. मग इंटरसेक्शनसाठी काय, सपोज अकाउंट डॉट, आपण काय घेणार आहे, इंटरसेक्शन. ओके. कोणासोबत, कोणासोबत घेणार आहे आपण, क्रेडिट कार्ड सोबत. ओके. स्पेलिंग चुकते इथं, कॉपी. ओके. सो तुम्ही जर बघितलं, इंटरसेक्शन मध्ये काय कॉमन आलेलं आहे फक्त. ओके. रवी जे आहे दोन्हीकडे कॉमन होतं. ओके सर, सेम प्लेसला आहे त्याच्यामुळे आलं का. सपोज मी काय करतो, अजून एक ऍड करू. ठीक आहे. परत आपल्याला सगळे एक्झिक्यूट करावं लागतील. आणखी एक ऍड करू आपण, संजय. ओके. आणि सपोज हा संजय टाकू आपण इथं. ओके. ठीक आहे.
केशव संजय, ठीक आहे. ऑल कस्टमर, त्याच्यानंतर लेट्स इंटरसेक्शन. ओके, सो इंटरसेक्शन मध्ये काय झालं, अकाउंट इंटरसेक्शन क्रेडिट काय आपल्याला रवी आणि संजय. सो इंटरसेक्शन काय करतंय, कॉमन जे दोन दोन सेट मध्ये जे कॉमन इलेमेंट्स आहेत और जे काही रिपीटेड डेटा आहे दोन्ही सेट मधला, तो जर पाहिजे असेल तर आपण काय करणार, इंटरसेक्शन घेणार. क्लिअर आहे. युनियन काय, पूर्ण डेटा देणार आपल्याला, दोन सेट मधला पूर्ण डेटा. इंटरसेक्शन काय करणार, कॉमन डेटा देणार. ओके, क्लिअर आहे. सो आता कस्टमर काय सांगतोय आपल्याला की असे असे डेटा पाहिजे. ओके, जो अकाउंट मध्ये आहे बट क्रेडिट कार्ड मध्ये नाहीये. ओके, असा डेटा पाहिजे की जो अकाउंट मध्ये आहे बट क्रेडिट कार्ड मध्ये नाहीये. रिक्वायरमेंट काय की रिक्वायरमेंट सांगितली कस्टमर, कारण त्याला आता पुढे त्यांना ऑफर द्यायचे. ओके, आय वॉन्ट कस्टमर्स हु इज हॅव्हिंग अकाउंट with us but not having credit card from our bank. क्लिअर आहे रिक्वायरमेंट. ठीक आहे. कस्टमरला काय पाहिजे की बाबा मला असे अकाउंट पाहिजेत ज्यांनी आपल्याला आपल्याकडे अकाउंट आहे पण क्रेडिट कार्ड घेतलेलं नाही. ओके, ज्यांचं आपल्याकडे अकाउंट आहे पण क्रेडिट कार्ड घेतलेलं नाही. ओके, सो ह्या केसमध्ये काय करावं लागेल, मायनस करावं लागेल, अकाउंट मायनस क्रेडिट कार्ड. ओके, सो कसं करणार मग, आय वॉन्ट डेटा. ओके, डेटा विच इज प्रेझेंट इन अकाउंट. ओके, बट नॉट प्रेझेंट इन, त्याच्यासाठी डिफरन्स आहे, अकाउंट लाईक कस्टमर्स विच इज प्रेझेंट इन अकाउंट बट नॉट इन क्रेडिट. ओके, नॉट इन क्रेडिट. ओके, सो कोणते कोणते आहेत, रमेश आणि राणी. ओके, सो रमेश आणि राणी जर बघितलं तर ह्यांचं काय नाहीत, क्रेडिट कार्ड नाहीये. ओके, सो आता काय करतील बँकवाले, ह्यांना कॉल करतील, अरे तुमचं आमच्याकडे अकाउंट आहे, आम्ही तुम्हाला ऑफर देऊ. ओके, ठीक आहे, तुमचं अकाउंट असल्यामुळे तुम्ही आमचे प्रीमियर कस्टमर आहात, आम्ही तुम्हाला ऑफर देऊ. सो हा डेटा कसा भेटला त्यांना, अकाउंट मायनस क्रेडिट कार्ड. ओके, अकाउंट मायनस क्रेडिट कार्ड केलं तर काय भेटलं, डिफरन्स भेटला की बाबा त्यांचं ह्या दोघांकडे क्रेडिट कार्ड नाहीये. ओके, रिक्वायरमेंट कळाली. दोन असा असा डेटा पाहिजे होता मला की ज्यांच्याकडं जो एका सेटमध्ये आहे बट दुसऱ्या सेटमध्ये नाहीये. ओके, एका सेटमध्ये दुसऱ्या सेटमध्ये आहे. आणि हे रीड कसं करायचं, सपोज ए आणि बी सेट आहेत. ओके, ए आणि बी सेट आहेत, जर तुम्ही डिफरन्स घेताय, डेटा प्रेझेंट इन ए बट नॉट इन बी, ए मायनस बी. ए मायनस बी म्हणजे काय, डेटा प्रेझेंट इन ए बट नॉट इन बी, असं रीड करायचं. ओके, कस्टमर्स प्रेझेंट इन अकाउंट बट नॉट प्रेझेंट इन क्रेडिट. ओके, सो डेटा प्रेझेंट इन ए नॉट इन बी, ए मायनस बी असं घ्यावं लागेल. ओके, क्लिअर आहे. ओके, सो आता नेक्स्ट रिक्वायरमेंट अशी सांगितली, मला असे कस्टमर पाहिजेत ज्यांच्याकडं क्रेडिट कार्ड म्हणजे अकाउंटमध्ये पण आहे, अकाउंटमध्ये युनिक आहेत आणि क्रेडिट कार्डमध्ये युनिक आहेत. ओके, म्हणजे रिपीटेड नाही आहेत, लाईक रवी रवी, संजय संजय, जे रिपीटेड नाही आहेत असे कस्टमर पाहिजेत. ओके, तर त्याच्यासाठी आपल्याला काय घ्यावं लागेल, सिमेट्रिक डिफरन्स. ओके, सो ज्यांच्याकडे एखादा प्रोडक्ट लाईक बँकेला पाहिजे किंवा क्रेडिट कार्ड आहे बट अकाउंट नाहीये, तर अशांना आपण अकाउंट ओपन करायला सांगू. पण अकाउंट आहे पण क्रेडिट कार्ड नाहीये, त्यांना आपण क्रेडिट कार्ड घ्यायला सांगू. तर असा असा जेव्हा डिफरन्स पाहिजे असेल त्यावेळेस आपण सिमेट्रिक डिफरन्स घेऊ. ओके, सो हाऊ टू टेक सिमेट्रिक डिफरन्स, अकाउंट डॉट सिमेट्रिक. ओके, आता बघा दोन वर्ड आहेत, सिमेट्रिक अंडरस्कोर डिफरन्स घेतलेला आहे. ओके, हे कोणता वे आहे, स्नेक, राईट. आणि आपण काय घेतोय, क्रेडिट सोबत. ठीक आहे, सो असे कस्टमर कोणते कोणते आहेत, भाग्यश्री, केशव, रमेश अँड राणी. ओके, सो हे जे कस्टमर आहेत हे युनिक आहेत ह्या सेटमध्ये, लाईक रिपीटेड नाहीत. अकाउंटमध्ये
जर तुम्ही भाग्यश्री बघितलं तर फक्त क्रेडिटमध्ये आहे. ओके. अकाउंटमध्ये नाहीये. ओके. केशव बघितलं फक्त क्रेडिटमध्ये आहे, अकाउंटमध्ये नाहीये. रमेश बघितलं फक्त क्रेडिटमध्ये आहे आणि सॉरी अकाउंटमध्ये क्रेडिटमध्ये नाहीये आणि राणी तर सेम अकाउंटमध्ये क्रेडिटमध्ये नाही. सो सिमेट्रिक डिफरन्स काय करतं? इंटरसेक्शन काढून जे काही इलिमेंट राहिलेले आहेत, इंटरसेक्शन काढून म्हणजे कॉमन इलिमेंट काढून जे काही इलिमेंट राहिलेले आहेत ते पूर्ण आपल्याला देतं. ओके. वर्ड्स नवीन आहेत असतील कारण प्रत्येकाला मॅथमध्ये सेट थेरीमध्ये आपल्याला कॉमन वर्ड आहेत. ओके. बट दोन डेटाबेस टेबल मधला जर सिमेट्रिक डिफरन्स म्हणजे काय तर कॉमन इलेमेंट सोडून राहिलेले इलेमेंट. ओके. कॉमन काढून टाकायचे आणि जे सिंगल सिंगल आहेत तेच इलेमेंट द्यायचे. दॅट इज व्हॉट सिमेट्रिक डिफरन्स. ओके. कोणत्या कोणत्या मेथड बघितल्या आपण? युनियन, इंटरसेक्शन, डिफरन्स, सिमेट्रिक डिफरन्स. राईट. लक्षात आहे? काही डाऊट आहे? एनी डाऊट? येस, नो? हॅलो? ओके. ओके. सो नेक्स्ट मूव्ह करू आपण. आता सेम वे लाईक सबसेट, इज सबसेट. ओके. सिंपल ट्रिक लक्षात ठेवा. इज एखादी मेथड मेथड जर इजने स्टार्ट होत असेल तर त्याचं आन्सर काय असेल? बुलियन असेल. बुलियन म्हणजे काय? ट्रू आणि फॉल्स. ओके. एखादी मेथड जर इजने स्टार्ट होत असेल तर त्याचा आन्सर काय असेल? बुलियन असेल. त्याचंच मिनिंग काय? ट्रू अँड फॉल्स. ओके. ट्रू अँड फॉल्स त्याचं आन्सर असेल. ओके. फॉर एक्झाम्पल आता मला तीन मेथड बघायच्यात आपल्याला. ओके. कोणत्या कोणत्या? क्रेडिट डॉट इजने, इज डिसजॉइंट, इज सबसेट, इज सुपरसेट. ओके. इज डिसजॉइंट, इज सबसेट अँड इज सुपरसेट ह्या तीन मेथड बघायच्यात. ओके. कोणत्या कोणत्या मी लिहून ठेवतो. इज सबसेट, त्याच्यानंतर इज डिसजॉइंट अँड नेक्स्ट इज सुपरसेट. ओके. So quickly I will tell. Suppose एक सेट घेतला आपण 1, 2 and 3. ओके. हा एक सेट आहे आणि दुसरा सेट घेतला मी 2, 3. ओके. आणि तिसरा सेट घेतला मी C, पायथॉन. ओके. हे तीन सेट आहेत. ओके. सो जर तुम्ही बघितलं हा हा सपोज ए सेट आहे. पहिला जो आहे तो ए सेट आहे, दुसरा जो आहे तो बी सेट आहे आणि तिसरा जो आहे तो सी सेट आहे. ओके. हे तीन सेट आहेत. ओके. सो बी मधले लाईक बी ह्या सेट मधले पूर्ण इलेमेंट ए सेट मध्ये प्रेझेंट आहेत. ओके. राईट. बी बी सेट मधले पूर्ण एलिमेंट हा काय ए सेट मध्ये प्रेझेंट आहेत. तर ह्याला काय म्हणतात? ए ला सुपर सेट म्हणतात. ओके. हा ह्याचा काय झाला? सुपर सेट झाला. राईट. ए बी चे जे इलेमेंट आहेत ते पूर्ण इलेमेंट ए मध्ये प्रेझेंट आहेत. बी चे जे इलेमेंट आहेत ते पूर्ण इलेमेंट ए मध्ये प्रेझेंट आहेत. त्याला काय म्हणतात? सुपर सेट. ओके. आणि लाईक ए चे काय आहेत? ए मधलेच सर्व एलिमेंट बी मध्ये प्रेझेंट आहेत. बट ए मध्ये काही जास्त एलिमेंट आहेत. ओके. सो ए हा बी काय ह्याचा सबसेट आहे. ओके. बी काय? ए चा बी काय? बी काय एचा सबसेट आहे. ओके. बट ए काय बी चा सुपरसेट. ओके. अनदर लाईक सपोज तुम्ही फक्त 1 बी घेतलं. ओके. 1 काय होईल? 1 काय? ए मध्ये बी प्रेझेंट आहे. सो ए इज अ superset of B. ओके. अँड B इज अ सबसेट ऑफ A. ओके. आणि ह्या दोन सेटचा लाईक ए आणि सी चा किंवा बी आणि सी चा काही एकमेकांशी काही रिलेशनच नाहीये. ओके. त्याला काय म्हणतात? डिसजॉईंट. ओके. ह्या दोघांचं एकमेकांसोबत काही रिलेशनच नाहीये. ओके. ए मधला बी मधला कोणता एलिमेंट सी मध्ये प्रेझेंट नाहीये किंवा ए मधला कोणता एलिमेंट सी मध्ये प्रेझेंट नाही. त्याला काय म्हणतात? डिसजॉईंट. ओके.
जर बी मधले पूर्ण इलेमेंट ए मध्ये प्रेझेंट असतील, बी मधले पूर्ण इलेमेंट ए मध्ये प्रेझेंट असतील आणि काही एक्स्ट्रा एलिमेंट्स असतील तर त्याला काय म्हणतात, बी चा सुपरसेट. ए ला काय म्हणतील, ए बी चा सुपरसेट. बट ए मधले काही काही पार्ट, ए चा काही पार्ट बी मध्ये प्रेझेंट आहे तर त्याला काय म्हणतात, सबसेट. ओके. सो त्याच्यासाठी आपल्याला दोन सेट एकमेकाचे सबसेट आहेत का नाही हे फाइंड आउट करण्यासाठी मेथड कोणते आहेत, इज सबसेट, इज डिसजॉइंट, इज सुपरसेट. ओके. फॉर एक्झाम्पल आता मी काय घेतलं होतं इथे, एक ऑल कस्टमर म्हणून एक घेतलं होतं. ऑल कस्टमर मध्ये काय, पूर्ण कस्टमर्स आहेत. ओके, म्हणजे बँकेचे पूर्ण कस्टमर आहेत. ओके. त्याच कस्टमर मधले काही कस्टमर क्रेडिटचे आहेत तर त्याला काय म्हणता येईल, क्रेडिट इज अ सबसेट ऑफ ऑल कस्टमर. ओके. तर आपण चेक करू ट्रू आहे का. ऑल, कुठे गेलं ते, ऑल कस्टमर इज सबसेट और इज सुपरसेट. ओके, आपल्याला विचारलं इज सुपरसेट ऑफ अकाउंट, लेट्स चेक. आन्सर काय येईल, ट्रू. राईट. कारण ऑल कस्टमर काय, ऑल कस्टमर म्हणजे पूर्ण, हे पूर्ण कस्टमर आहेत आपले. ओके, आपण काय केलं, युनियन घेतलं होतं त्यावेळेस आपल्याला पूर्ण बँकेचे कस्टमर भेटले होते. आता आपल्याला चेक करायचे की अकाउंट मध्ये काही नवीन ऍडिशन झाले का नाही. ओके, एखादं नवीन